माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. नीटचे पेपर लीक होणे हे थांबवणे आपल्या मध्यमवर्गीय माणसाच्या हातात नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती थांबवणे हे आपल्या मध्यमवर्गीय माणसांच्या हातात नाही. परंतु जर का आपल्या विरोधात कोर्टामध्ये कोणी एकतर्फा आदेश मिळवत असेल तर ते मात्र थांबवणे आपल्या मध्यमवर्गीय माणसाच्या हातात आहे. तर ते कसे याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया. सर्वप्रथम कॅव्हेट म्हणजे काय हे जाणून घेऊया. ज्यावेळेस दोन भावांमध्ये भांडणं असतात आणि त्यातला एक भाऊ हा प्रॉपर्टीवर घर बांधणार असतो, त्यावेळेस दुसरा भाऊ त्याला ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो की तू घर बांधूनच दाखव, मी कोर्टातून तुझ्या विरोधात स्टे आणतो. त्यावेळेस त्या भावाला असं वाटत असेल की ह्याने कोर्टात एकतर्फा आपल्या विरोधात एकतर्फा स्टे आणला तर आपलं बांधकाम थांबेल. यासाठी तो भाऊ पहिल्यांदा कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करतो. याचंच असं दुसरं उदाहरण म्हणजे त्या भावाने कोर्टात दावा दाखल केला आणि दुसऱ्या भावाविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम मिळवला. परंतु नंतर त्या भावाच्या लक्षात आलं किंवा त्याला भीती वाटू लागली की जरी मला तात्पुरता मनाई हुकूम मिळाला असेल तरीसुद्धा तो दुसरा भाऊ अपिलात जाऊन या तात्पुरत्या मनाई हुकूमचा आदेश त्वरित थांबवू शकतो. त्यामुळे तो भाऊ तात्पुरता मनाई हुकूम मिळाल्या लगेच कॅव्हेट दाखल करतो. आता या कॅव्हेटचा मुख्य हेतू काय आहे? तर या कॅव्हेटचा मुख्य हेतू असा आहे की नैसर्गिक न्यायतत्वांचे संरक्षण करणे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीविरुद्ध जर का आदेश होत असेल आणि तो आदेश त्या व्यक्तीला ऐकून न घेता होत असेल तर कॅव्हेट दाखल केले जाते. थोडक्यात काय, कॅव्हेटचा मुख्य उद्देशच मुळातच त्या व्यक्तीला ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश त्याच्या विरोधात होऊ नये असा आहे. आता कॅव्हेट दाखल केल्यानंतर काय होते? तर कॅव्हेट हे वकिलांमार्फत कोर्टात दाखल केले जाते. जो व्यक्ती कॅव्हेट दाखल करतो त्याला कॅव्हेटार म्हणले जाते आणि ज्याच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले जाते त्या व्यक्तीला कॅव्हेटी म्हणले जाते. जसं वादी प्रतिवादी अर्जदार जाबदार असते तसेच. आता ज्यावेळेस कॅव्हेट दाखल केले जाते त्यावेळेस ज्याच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहे त्यालासुद्धा एक प्रत पोस्टाद्वारे पाठवली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीलाही त्याचं नॉलेज होतं की समोरच्या व्यक्तीने आपल्या विरोधात कॅव्हेट दाखल केलेले आहे. एखाद्या व्यक्तीने कोर्टात दावा दाखल केला म्हणजे तो वादी झाला. आता वादी काय करतो? कोर्टात दावा दाखल झाला ज्या दिवशी कोर्टापुढे दावा निघतो त्या दिवशी तो कोर्टापुढे घाई करतो, स्वतःची अर्जन्सी दाखवतो आणि म्हणतो की मला प्रतिवादी विरुद्ध स्टे पाहिजे किंवा तात्पुरता मनाई हुकूम पाहिजे. त्यावेळेस कोर्ट सर्वप्रथम हे पाहते की त्या प्रतिवादीने कॅव्हेट तर दाखल केलेले नाही ना. जर का त्या प्रतिवादीने कॅव्हेट दाखल केले असेल तर मात्र कोर्ट त्या प्रतिवादीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय वादीला कुठलाही तात्पुरता मनाई हुकूम किंवा स्टे हा आदेश सहसा देत नाहीत. कॅव्हेटची मुदत ही किती दिवसासाठी असते? तर कॅव्हेटची मुदत ही CPC कलम 148A नुसार 90 दिवसापर्यंत कॅव्हेटची मुदत वैध असते. म्हणजेच कॅव्हेट दाखल केलेल्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत जर ज्या व्यक्तीविरोधात कॅव्हेट दाखल केला असेल त्याने
अर्ज किंवा दावा दाखल केला नाही तर त्या कॅव्हेटरला पुन्हा एकदा 90 दिवसानंतर नवीन कॅव्हेट दाखल करायला लागू शकते. कॅव्हेट म्हणजे एक प्रकारे सावधान पत्रच. परंतु काही वेळेला पक्षकारांना असं वाटतं की वकील केवळ फीसाठी कॅव्हेट दाखल करा म्हणून सल्ला देतात, परंतु तसे नसते. काही जणांना असं वाटतं की कोण आमच्या विरोधात ताकीद मागेल, कोण आमच्या विरोधात स्टे मागेल, एकतर्फा स्टे कशाला आमच्या विरोधात होईल, असं काही जणांना वाटतं. मग त्यांच्यासाठी हे मेलडी खाओ खुद जान जाओ. व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. आणि कृपया व्हॉट्सअपवर असे मेसेज करू नका की ज्याच्यामध्ये हे दादा म्हणतायत की तुमचा सल्ला आवडला तर तुम्हाला सल्ला फी दिली जाईल किंवा तुमचा सल्ला आम्हाला पटला तर तुम्हाला सल्ला फी दिली जाईल. तुम्हाला सल्ला आवडत नसेल तरी राहू द्या, तुम्हाला सल्ला पटत नसेल तरी राहू द्या. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला नेहमीच चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्या मात्र अवश्य ऐका. धन्यवाद.